मागच्या व्हिडिओमध्ये आपण वेन डायग्राम किंवा वेन आकृती हे काय असतं ते पाहिलंय। आता या व्हिडिओमध्ये आपण या आकृत्यांवर केली जाणारी क्रिया जसे की युनियन, इंटरसेक्शन म्हणजेच दोन संचांचा संयोग किंवा छेद हे काय असतं ते जाणून घेणार आहे। त्यासाठी आपण इथे एक मोठ्या आकाराचा असा एक आयत किंवा चौरस चौकोन आपण ज्याला म्हणतो तो काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये दोन उपसंच म्हणजे सबसेट आपण ज्याला म्हणतो ते काढून घेऊया। हा झाला आपला सेट ए आणि हा दुसरा झाला सेट बी। आता मी इथे लिहून घेतो की हा आपला सेट ए पिवळ्या रंगामध्ये दाखवला आहे म्हणजे संच ए, आणि संच बी जो आहे तो पर्पल किंवा पिंक कलरमध्ये दाखवला आहे। आता ए युनियन बी किंवा ज्याला आपण ए संयोग बी असं म्हणतो त्याचा अर्थ काय, तर ए आणि बी यामध्ये येणारे सगळे घटक म्हणजेच त्याला ए और बी असं सुद्धा म्हणतात। म्हणजेच ए मध्ये येणारे सगळे घटक आणि बी मध्ये येणारे सगळे घटक ज्यामध्ये हा मधला भाग जो आहे तो सुद्धा येतो। जसं की आपण इथे रंगवतोय की पहिला भाग, मधला भाग आणि शेवटचा भाग हे तिन्ही भाग त्याच्यामध्ये येतात। या सर्व भागांना मिळून ए संयोग बी म्हणतात। म्हणजेच याला आपण दोन संचांचा संयोग असं म्हणू शकतो। आता आपण पुढची प्रक्रिया पाहणार आहोत, त्याच्यामध्ये दोन संचांचा छेद म्हणजे काय असतं ते आपण बघणार आहोत। आता आपण इथे लिहून घेऊया की ए इंटरसेक्ट बी। आता या चिन्हाला इंटरसेक्ट किंवा छेद असं म्हणतात, तर ह्याला ए छेद बी असं देखील म्हटलं जातं। यामध्ये ए अँड बी म्हणजे ए मध्ये आणि बी मध्ये समान असणारे, ए आणि बी या दोघांमध्ये समान असणारा जो घटक आहे तोच फक्त येतो। हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे। ज्याच्यामध्ये तुम्ही आकृतीमध्ये बघू शकता की ए आणि बीच्या मधला जो हा भाग आहे, जो ओव्हरलॅपिंग भाग आहे किंवा ज्याला आपण मराठीत म्हणतो सामायिक घटक आहे, तोच फक्त या दोन्ही आकृत्यांमध्ये किंवा दोन्ही गोलांमध्ये एक समान भाग आहे, ज्याला आपण रंगवून घेतलं पांढऱ्या रंगाने। तर तो भाग म्हणजेच या दोघांमधला छेद असं आपण म्हणतो।